शकले नाही तरी वाटसरूच्या पावलाला दिसेल इतका तरी मी प्रकाश आणि इतका तरी मी अंधार कापून टाकू शकेन आणि वाट दाखवू शकेन. आणि म्हणूनच या दिव्याची आरती पोरीसारखी चार भिंतीत नाचली, मोकळ्या हाती जाईल कशी बायको मात्र वाचली. भिंत कचली, चूल विजली, होते नव्हते गेले, प्रसाद म्हणून पापड्यांमध्ये पाणी थोडे ठेवले. कारभार निर्णयातून सुद्धा स्वस्तिपद मेरे किती देखनीती जीवनेची तृप्तीची तीर्थोदके चांदणे ज्यातून वाहे शुद्ध पाऱ्यासारखे. आणि देखना देहांचा जो सागरी सूर्यास्तसा रात्रीचा पेरून जातो सूर्य गर्भे वारसा. सर तसं तुम्ही तुमचं कुटुंब, तुमची मुलं बाळ काय असतील ते त्यांच्यावर लक्ष ठेवा. जग फार वेगळं आहे, मोहमाया सगळी पसरलेली आहे. या सगळ्यातून मुलगी म्हटली अडचणीतून मार्ग काढावा लागतो, तसं तुम्हाला मार्ग काढावा लागायला लागले. या सगळ्या अडचणीतून तुमचं आयुष्य सुखाचं व्हावं आणि तुम्ही असंच सतत फुलत राहावं आणि आम्हाला सतत तुम्ही असं दिसावेत, बोलवत राहावं, तुम्ही एकत्र राहावा अशा प्रकारची शुभेच्छा देऊन आमचा सत्कार केला, बोलवला, आम्हाला सत्कार केला, त्याबद्दल सगळ्यांचे आभार मानून तो शिक्षकाप्रती तुम्ही कृतज्ञता व्यक्त केला ते ऐकून खूप समाधान आहे. कारण तुम्ही चांगल्या पद्धतीने जीवन जगता. आणि हे आमचे रवींद्र, नंदकुमार वगैरे वगैरे आणि ते सांगतो लंच इन RPD कॉलेज बेळगाव. तुम्हाला सांगतो मला जे जे अवस्था झालेली आहे, मी मला जरा वेळ झाला. सर्वांची मी समस्या आहे कारण आल्यानंतर बघितलं तर ही सजावट, हे डेकोरेशन, तुम्ही सजलेले सगळे आणि हे सगळं वातावरण बघून खरोखर मला आनंद झाला. आणि मी ठरवलेलं होतं फक्त हजेरी लावून यायचं, बोलायचं वगैरे काही नाही. पण इथलं हे वातावरण बघितलं आणि मला राहिलं नाही की तुमचं आपल्या मुलांचं आपण कौतुक केलं नाही तर कोण करणार. तुम्ही म्हणजे सगळे हिरवे दिसायला लागले, मला चमकायला लागले. धोपट मार्ग सोडू नका, बिकट वाट वैवाट नसावी, धोपट मार्ग सोडू नका. संसारामध्ये ऐसा आपला उगाच भटकत फिरू नका. मी मोठा शहाणाई धनादेई गर्वभारात वाहू नका. एकाहून एक चढी जगामध्ये थोरपणाला मिरवू नका. उगीच निंदा स्तुती कुणाची स्वहितासाठी करू नका. उगीच निंदा स्तुती कुणाची स्वहितासाठी करू नका. बरी खुशामत शहाण्यांची, बरी खुशामत शहाण्यांची, मूर्खाची ती मैत्री नको. बरी खुशामत शहाण्यांची, मूर्खाची ती मैत्री नको. कष्टाची बरी भाजी भाकरी, कष्टाची बरी भाजी भाकरी, तूप साखरेची चोरी नको. कष्टाची बरी भाजी भाकरी, तूप साखरेची चोरी नको. आल्या अतिता मुठभर द्याया, मागे पुढती पाहू नको, मागे पुढती पाहू नको. आपल्या गाठी धनसंचय कर. पैसा मिळवला पाहिजे, संपत्ती मिळवली पाहिजे, द्रव्य मिळवली पाहिजे आणि त्यासाठीच आम्ही सगळेजण धडपडतो, प्रयत्न करतो, केलंच पाहिजे. आपल्या गाठी धनसंचय कर, सत्कार यास वेळ हटू नको. ज्या ज्या वेळेला तुझ्याकडनं सत्कार्य करण्याची वेळ येईल त्यावेळेला मात्र मागं हटू नको. गावयास अनंत बुद्धीचे फटके, मागे तू सरू नकोस. धन्यवाद मित्रांनो.
कार्यरत आहात की आपण कार्य करत असताना की आता काही जण गृहिणी असं सांगितलं, बरोबर गृहिणी असले तरी देखील एक चांगल्या प्रकारचं कार्य तुमच्याकडून होत आहे, कारण तुम्ही कुटुंब सावरायचं काम करताय. आता मी म्हणतो जे वेगवेगळ्या प्रोफेशनल मध्ये जे आहेत त्यांनी दुबार काम करताय, परंतु तुम्ही मात्र तुमचं कुटुंब चांगल्या प्रकारे सावरण्याचं काम करतात आणि ते मोलाचं योगदानाचं कार्य आहे. आज आपण ह्या कार्यामध्ये नक्कीची उसळ घ्या, चांगली झाली. ते म्हणलं तुझे